MBBS BDS राऊंड 3 साठीचे रजिस्ट्रेशन सुरुवात झालेली आहे। एक्झॅक्टली रजिस्ट्रेशन कोणाला करायचे आहेत हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं होतं, तरी देखील विद्यार्थी आणि पालकांना कन्फ्युजन होऊ नये म्हणून पुन्हा एकदा सांगतो। हे रजिस्ट्रेशन कोणी करावे, कोणाला डबल पेमेंट करावं लागेल, डॉक्युमेंट्स अपलोड कोणाला करावे लागतील, या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करतो। नवीन असाल चॅनलवरती सर्वांनी सबस्क्राइब करा, कारण की अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। आता ही जी नोटीस आहे बघा, या नोटीस मध्ये काय सांगितलेलं आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सेशन अप्लाय कॅन्डिडेट हु हॅव रजिस्टर्ड प्रिव्हियसली नीड नॉट टू रजिस्टर अगेन। 6 तारखेपासून 8 तारखेवर टाइम टेबल बघून घेऊया, नंतर मी तुम्हाला सविस्तर सांगतो। रजिस्ट्रेशन ज्यांना करायचंय त्यांना 6 तारखेपासून 8 तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन आहे। नव्याने रजिस्ट्रेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पेमेंट करावं लागतं, ते देखील त्याचा सेम टाइम आहे। पेमेंट 1000 रुपयाचं स्टेट रजिस्ट्रेशन स्टेट कोटा अप्लाय करायचं असेल तर 1000, IQ म्हणजे इन्स्टिट्यूशनल कोटा 5000 पेमेंट असतं, बोथ कोटा ट्राय करायचं असेल तर 6000चं पेमेंट करावं लागतं। त्याच्यानंतर काय डॉक्युमेंट्स सुद्धा तुम्हाला अपलोड लगेच करायचे आहे। डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर कंबाईंड मेरिट लिस्ट आहे। कंबाईंड म्हणजे काय, जे पूर्वी रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांचा मेरिट लिस्ट होती SML रँक, आणि आता नव्यानं जे रजिस्ट्रेशन करणार आहेत त्यांचं एकत्रित मेरिट लिस्ट जनरेट होईल, ते 8 तारखेला होईल। 9 तारखेला आपल्याला सीट मॅट्रिक्स समजेल, 9 तारखेला मेरिट लिस्ट येणार आहे, 9 तारखेला सीट मॅट्रिक्स समजेल किती जागा राऊंड 3 ला शिल्लक राहिल्यात त्यानंतर ऑनलाईन चॉईस फिलिंग आहे 10 तारखेपासून 12 तारखेपर्यंत। आता ही चॉईस फिलिंग सर्वच विद्यार्थ्यांना करायची, ठीक आहे। आता रजिस्ट्रेशन कोणाकोणाला करायचं ते देखील मी क्लिअर करतो, आणि रिझल्ट येणार आहे 15 तारखेला, आणि 16 तारखेपासून 20 तारखेपर्यंत मात्र तुम्हाला ऍडमिशनला जायचं आहे। आता आपण पहिली गोष्ट क्लिअर करून घेऊ की हे रजिस्ट्रेशन कोणाला करायचे आहेत, अगदी थोडक्यामध्ये सांगतो, समजून घ्या, ठीक आहे। आता पहिले जे विद्यार्थी आहेत, आता हे रजिस्ट्रेशन राऊंड 3 ला कोणाकोणाला करायचे ते समजून घ्या। पहिले असे विद्यार्थी की ज्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशनच केलं नाही, आतापर्यंत ज्यांनी रजिस्ट्रेशन केले नाही, म्हणजे असे कोणते विद्यार्थी असू शकतात साधारणतः, ज्या विद्यार्थ्याला असं वाटत होतं की मला रिपीट करायचं आहे किंवा मला यावर्षी ड्रॉप घ्यायचा आहे, मी पुढच्या वर्षी प्रयत्न करणार आहे, किंवा आतापर्यंत त्यांनी रजिस्ट्रेशन, ज्यांचा विचारच नव्हता अजिबात की MBBS किंवा BDS साठी मला ट्राय करायचंय, अशा कुठल्याही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशनच केलं नव्हतं, आतापर्यंत काहीच प्रोसेस केली नाहीये, अशा विद्यार्थ्यांना जर आता 3rd राऊंडला एलिजिबल व्हायचं असेल तर त्यांना हे रजिस्ट्रेशन करावं लागेल। असे फार मोजके विद्यार्थी असतात, असे कोणच ऑलमोस्ट नाही, परंतु असे काही फोन 1-2 असे येत आहेत की सर मी रिपीटचा विचार केला होता, परंतु आता रिपीट नको वाटतंय, मी रजिस्ट्रेशन करून ट्राय करू का? तर यस, तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करावं लागेल, फी भरावी लागेल, डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील, आणि मग चॉईस फिलिंग करता येईल। डायरेक्टली चॉईस फिलिंग नाही, रजिस्ट्रेशन आधी करावं लागेल। मग हे एक विद्यार्थी झाले। आता दुसरे महत्वाचे विद्यार्थी कोणते आहेत ज्यांच्यामध्ये कन्फ्युजन असू शकतं, की आता जो सेकंड राऊंड झाला होता, सेकंड राऊंड जो झाला होता, या सेकंड राऊंडला ज्यांना कॉलेज मिळालेलं होतं, कॉलेज मिळालं होतं, परंतु अशा विद्यार्थ्यांनी जाऊन रिपोर्ट केला नाही, म्हणजे नॉन रिपोर्टेड स्टुडंट, ठीक आहे, ऍडमिशन घेतलं नाही, किंवा राऊंड 1 ला ऍडमिशन होतं, राऊंड 2 ला सीटच मिळाली नाही, परंतु आम्ही राऊंड 1 चं ऍडमिशन जाऊन कॅन्सल केलेलं आहे, ठीक आहे। म्हणजे ज्यांनी रिपोर्टेड, म्हणजे नॉन रिपोर्टेड स्टुडंट्स आणि कॅन्सल केलेले स्टुडंट्स, म्हणजे ज्यांचा नंबर लागला होता आयदर MBBS किंवा BDS, त्यांनी जाऊन ऍडमिशन कॅन्सल केलेलं आहे, किंवा ज्यांना राऊंड 2 ला सीट नव्यानं मिळालेली होती त्यांनी जाऊन ऍडमिशनच घेतलं नाही, अशा विद्यार्थ्यांना जर राऊंड 3 ला जायचं असेल तर त्यांना नव्यानं रजिस्ट्रेशन करावंच लागतं, हे लक्षात घ्या। काही कन्फ्युजन काय आहे की सर राऊंड 1 ला सीट मिळालेली होती परंतु आम्ही ऍडमिशन घेतलं नव्हतं, कारण की राऊंड 1 ला एक फ्री एक्झिट होतं, फ्री एक्झिट, आणि याच विद्यार्थ्याच्या बाबतीत राऊंड 2 ला सीट मिळाली नाही, आम्हाला सीट आता मिळाली नाही, तर आम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल का? गरज नाही, कारण की राऊंड 1 ला फ्री एक्झिटचा नियम आहे, फ्री एक्झिट हे ऑटोमॅटिक दिलेलं आहे, त्याच्यामुळे तुमचं रजिस्ट्रेशन तेच कंटिन्यू राहणार। राऊंड 2 ला जर तुम्हाला सीट मिळाली असती आणि तुम्ही ऍडमिशन घेतलं नसतं आणि मग तुम्हाला राऊंड 3 ला जायचं असेल तर रजिस्ट्रेशन करावं लागतं। ज्यांनी फ्री एक्झिट घेतलं होतं त्यांनी राऊंड 1 चा काही विचार करू नका, तुमचा राऊंड 2 चं स्टेटस काय होतं त्याचा विचार करा। राऊंड 2 ला जर सीट मिळालेली नसेल तर तुमचं रजिस्ट्रेशन कंटिन्यू तसंच राहणार आहे। ज्यांनी राऊंड 1 ला फ्री एक्झिट केलंय आणि राऊंड 2 ला सीट मिळाली होती परंतु ऍडमिशन घेतलं नाही, अशा विद्यार्थ्यांना राऊंड 3 ला जर जायचं असेल तर नव्यानं रजिस्ट्रेशन करावं लागतं। हे दोनच प्रकारचे विद्यार्थी ज्यांना रजिस्ट्रेशन करावं लागेल, ज्यांनी आतापर्यंत काहीच केलं नव्हतं त्यांना नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल, आणि ज्यांचं राऊंड 2 चं स्टेटस हे कॅन्सल असेल किंवा नॉन रिपोर्टेड असेल
किंवा तुम्ही ऍडमिशनला गेलेलाच नसाल आणि राऊंड 3 तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तुम्हाला मात्र नव्यानं रजिस्ट्रेशन करावं लागेल. अजून एकदा क्लिअर करतो, ज्यांनी राऊंड 1 ला फ्री एक्झिट घेतलं होतं, राऊंड 2 ला सीट मिळाली नाही, त्यांना रजिस्ट्रेशनची गरज नाही, त्यांनी डायरेक्ट चॉईस फिलिंग करायची. ठीक आहे. आणि ज्यांना आता दुसरे एक असे विद्यार्थी आहेत की सर आम्ही राऊंड 2 ला ऍडमिशन घेतलेलं आहे, राऊंड 2 ला आम्ही ऍडमिशन घेतलेलं आहे, आम्ही रिटेन्शन फॉर्म भरला नाही, तर असे सर्व विद्यार्थी राऊंड 3 ला एलिजिबल आहेत. डायरेक्टली तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता, रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. राऊंड 1 टू राऊंड 2 अपग्रेडेशन आहे, राऊंड 2 टू राऊंड 3 अपग्रेडेशन आहे. डायरेक्ट चॉईस फिलिंग करायची आहे. ठीक आहे. फक्त तुम्ही तुमचं याचं स्टेटस चेक करून घ्या, हे जर असेल तरच तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मग चॉईस फिलिंग करायची. 10 तारखेपासून 12 तारखेपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करावं लागेल नव्यानं. आणि राऊंड या कॉलेजला सीट मिळाल्यानंतर राऊंड 3च्या नंतर पुढे कोणत्याही विद्यार्थ्याला जाता येत नाही. ज्यांना नंबर लागलाय, सीट ज्यांना मिळाली, त्यांना राऊंड 3 नंतर कसल्याही प्रकारचं अपग्रेडेशन नसतं, सीट घ्यावीच लागेल. नाही घेतली तर तुम्ही पूर्ण प्रोसेसच्या बाहेर जाणार, पुन्हा नंतर प्रोसेसमध्ये येता येत नाही. आणि राऊंड 3 पर्यंत ज्यांना सीटच मिळणार नाही असे मात्र विद्यार्थी पुढच्या स्टे वॅकन्सी राऊंडला इलिजिबल असतात. हा एक महत्वाचं याच्या रिलेटेड झाला. दुसरे अगदी थोडक्यामध्ये सांगतो, इथं फक्त लक्ष द्या, याचा जो नियम आहे पॉईंट नंबर 5 मी अजून एकदा डबल सांगतोय विद्यार्थ्यांनी, खास करून पालकांसाठी हे लक्षात घ्या. ज्यांनी ऑल इंडिया 15% साठी किंवा एम्स जिकमरियाची चॉईस फिलिंग केली किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीची चॉईस फिलिंग केली आहे, जो सध्या ऑल इंडिया राऊंड चालू आहे त्याच्यामध्ये ज्यांनी चॉईस फिलिंग केली आहे त्यांच्यासाठी महत्वाचं लक्षात घ्या, इथं क्लिअरली सांगितलंय कॅन्डिडेट अलाउटेड अ सीट इन ऑल इंडिया कोटा राऊंड 3. जर राऊंड 3 मध्ये सीट तुम्हाला मिळाली आणि विल नॉट बी कन्सिडर फॉर कॅप राऊंड 3 अँड सबसिक्वेंट राऊंड फॉर स्टेट काउन्सिलिंग. सरळ क्लिअरली सांगितलेलं आहे. जर तुम्हाला विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला ऑल इंडिया कोटा राऊंड 3 साठी जर तुम्हाला सीट अलॉट झालेली असेल तर हे विद्यार्थी स्टेट काउन्सिलिंग मध्ये अजिबात पार्टिसिपेट करू शकत नाहीत. नुसते अलाउटेड म्हणतोय मी. ऍडमिशन म्हणजे तुम्हाला असं कळालं की लिस्टमध्ये नाव आले, तुम्ही ऍडमिशन घ्या न घ्या, तुम्ही स्टेटच्या 3ऱ्या राऊंडला जाऊ शकत नाही. स्टेटमध्ये तुमचा संबंधच राहत नाही. या महाराष्ट्र स्टेटमध्येच नाही, कुठल्याही राज्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकत नाही जरी तुम्हाला अलॉटेड. त्याच्यामुळे अजून एकदा सांगतोय, जे ऑल इंडियाची चॉईस फिलिंग करताय त्यांनी विचारपूर्वक चॉईस फिलिंग करा. तुम्हाला जिथं जायचे तेच हे चॉईस करा. अजिबात विनाकारण इकडचा तिकडचे चॉईसेस टाकू नका. काही जण आम्ही बघतोय ऑल इंडियाचं कुठल्याही स्टेटचं डेंटल किंवा एमबीबीएस टाकतात. जर इन केस मिळाली सीट, तुम्ही ऍडमिशन जरी नाही घेतलं तर तुम्हाला महाराष्ट्राचा दरवाजा बंद झालेले असतात. त्यामुळे महाराष्ट्राचं काय बाकी स्टेटमध्ये कुठेच जाऊ शकत नाही. कारण की ऑल इंडिया एमसीसी काय करत असतं, ह्या अलॉटेड झालेल्या विद्यार्थ्याची लिस्ट सर्व स्टेटच्या त्या काउन्सिलिंग यांना पाठवून देतात. जसं सीईटी सेल ही कंडक्टिंग अथॉरिटी महाराष्ट्राची, तर सीईटी सेलला लिस्ट येते त्या विद्यार्थ्यांची आणि सीईटी सेल काय करतं, अशा विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगच्या बाहेर काढून टाकतं. त्याच्यामुळे पुन्हा एकदा काळजीपूर्वक लक्ष द्या. रूल नंबर 5 तिथे दिलेला आहे, मी तो देखील रूल क्लिअर केलेला आहे. काही रूल्स हे ऑल इंडियाच्या ब्राउचरमध्ये क्लिअरली नाही आहेत, परंतु स्टेटनं मात्र तसं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांनी ऑल इंडियाच्या चॉईस फिलिंगमध्ये या गोष्टीची मात्र दखल नक्कीच घ्यायची आहे. असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. थँक्यू सो मच.